नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कांद्याची पात कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याचबरोबर आपल्या हेल्थसाठी ही किती उपयोगी आहे ते सुद्धा थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या रेसिपीसाठी मी एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडून आणि धुवून पण घेतलेली आहे। आता ही आपल्याला चिरून घ्यायची। अशी जुळवून आपल्याला सुरीच्या मदतीने कट करून घ्यायची आहे। कांद्याची पात ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे। तर ती कशी, तर या कांद्याच्या पातीमुळे आपले बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात राहते। त्यामुळे आरोग्यदायी ही कांद्याची पात आपल्या आहारामध्ये नक्कीच असावी। तर अशा पद्धतीने मी इथे सर्व पात ही कट करून घेतलेली आहे। आता ही सर्व कट केलेली कांद्याची पात आपल्याला एका चाळणीमध्ये घ्यायची आणि पुन्हा एका पाण्याने मी ही धुवून घेणार आहे आणि चाळणीमध्येच ठेवणार आहे। याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर यामध्ये धुतलेली सर्व पात आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ही पात आता जरी जास्त दिसत असली, शिजल्यानंतर ही कमी होणार आहे। ही चमच्याने चांगली मिक्स करूया आणि 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ही आपल्याला शिजू द्यायची आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये ही पात आपली इथे मस्त शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे। आधी जास्त दिसत होती, आता खूप कमी झालेली आहे पात। आता ही पात आपण पुन्हा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी याला सुटलेलं आहे ते या चाळणीमधून खाली प्लेटमध्ये निघेल। या खाली मी एक प्लेट ठेवलेली आहे। कांद्याच्या पातीचे आणखीन पण फायदे आहे। मधुमेहींसाठी तर खूपच उपयोगी आहे। यातले जे सल्फर आहे त्यामुळे इन्सुलिन तयार व्हायला मदत होते आणि साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते। तर अशाप्रमाणे मी चाळणी सर्व पात काढून घेतलेली आहे। आता पातीसाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर असं याचं वाटण करून घ्यायचं। या रेसिपीसाठी जास्त मसाल्यांची गरज आपल्याला पडत नाही। अतिशय कमी साहित्यामध्ये चवदार ही पात तयार होते। तर हे बघा, पाणी न टाकता असं जाडसर मी याचं वाटण करून घेतलेलं आहे। गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये 2 ते 3 चमचे इतके तेल टाकायचे। तेल गरम झालं की यामध्ये आपण जे शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण यामध्ये घालायचे आणि 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे मस्त परतून घ्यायचं आहे। चांगलं खरपूस होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत, कारण आपण यामध्ये कच्चे शेंगदाणे वापरलेले आहे। तर हे बघा, मिरची आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा पूर्ण इथं कमी झालेला आहे, मस्त परतलेलं आहे हे। आता यामध्ये आपल्याला सर्व कांद्याची पात टाकून घ्यायची आहे आणि सर्व हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती सतत ही पात अशी परतवत राहायची आहे चमच्याने। अधूनमधून सतत अशी ही पात आपल्याला हलवत राहायची आहे, नाहीतर खाली करपू शकते। कांद्याच्या पातीमध्ये विटॅमिन ए असते, जे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते। त्यामुळे आपल्या मुलांना कांद्याची पात नक्की खायला द्या। आजकाल स्क्रीन टाईम फार वाढत चालला आहे, मुलांचाही मोठ्यांचाही। त्यामुळे ही आरोग्यदायी आणि आरोग्यासाठी खूप उपयोगी असलेली पात नक्की बनवून द्या। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ टाकल्यावरती हे आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गप्पा मारता मारता इथे पात सुद्धा आपली मस्त शिजलेली आहे। यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस बंद करूया। तर फ्रेंड्स, तयार आहे इथं आपल्या आरोग्यासाठी हेल्दी अशी ही कांद्याची पात। ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। बाजरीच्या भाकरीसोबत एकदा नक्की खाऊन बघा, खूप टेस्टी लागते।
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.